सोलापुरामध्ये मी आले तर सोलापुरामध्ये मला एक वेगळं काम दिसलं का इथं पण सगळं सामाजिक काम करतात आणि हे सामाजिक काम असंच करीत राहावं. माझं पण एक सामाजिक काम आहे का माझं खूप या सामाजिक कामाला जोड देऊन माझं काम आहे का माझं देशी बेणं आणि विषमुक्त आणणं हे समाजाला कसं भेटेल, पुढच्या पिढीला कसं भेटेल आणि प्रत्येक शेतकऱ्याने विषमुक्त अन्न कसं पिकवावं, कसं आपल्या आरोग्यामध्ये आणि जगाच्या पण आरोग्यापासून कसं पोहोचावं हे माझं काम आहे. तर आजकाल जुनं ते सोनं हे सगळं आपण विसरलोय. आपण पैसे देऊन विष घेतोय, कुठंतरी आजाराला बळी पडतोय. मग या आजारापासून दूर जर राहायचं असेल तर आपण सेंद्रिय शेती करावं, शेतकऱ्यांनी गावठी बेणं वापरावं आणि आरोग्यापासून दूर राहावं. हे तुम्ही आम्ही केलं तरच पुढच्या पिढीला माहिती होईल, नाही तर पुढच्या पिढीला काही शिल्लक राहणार नाही. याच्याबरोबर मी प्रत्येक गावामध्ये जाऊन काम करत असते आणि हे काम प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे अशी मी शुभेच्छा देते, धन्यवाद देते. माई संशोधनाच्या वेळेला काय काय अडचणी आल्या होत्या तुम्हाला, म्हणजे कोकणाकडून? संशोधनाच्या वेळेला मला प्रत्येकाकडून अडचणी आल्या, मला लहान मोठ्याकडून अडचणी आल्या. पण मला बाईप संस्था एक माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभी होती आणि त्या बाईपच्या मदतीनं आज मी सगळ्या जगात काम केलं आहे. माझ्यावालं महाराष्ट्रात तर गेलं आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेरही गेलं आहे. तरी पण अजून काम छोटंच आहे. ज्या दिवशी प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल त्या दिवशी मी म्हणेल का माझं काम खूप मोठं झालं म्हणून. धन्यवाद. तरुण पिढीला मी तर म्हणते आता हे आजार वाढले, हे व्यसनमुक्ती खूप आहे. तर मी माझा स्वतःचा प्रवास सांगते. माझ्या गावामध्ये तरुण पिढी खूप लहान मुलं दारू पित होते आणि मी दारू आल्याला बरंच बंद केलं. 2 वर्षापूर्वी आम्ही दारू पकडली होती, तेव्हा पोलिसांनी चालू केली. परत पोलिसांनी हप्ता घेतात, चालू करतात. तर याच्यावर कायमची बंदी आली पाहिजे. आता 1 महिन्यापूर्वी मी 55,000ची दारू आमच्या अकोला तालुक्यामध्ये PSI बोलावले आणि त्यांना दारू धरून दिली. तर अशी प्रत्येक गावामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन आणि आपले तरुण जे मित्र वाया जातात ना, तर हे महिलांनी जागेवर आणले पाहिजे आणि प्रत्येक गावागावातली दारूबंदी झालीच पाहिजे.